नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग. आणि अरे ब्लॉग चालू झालाय 2 मिनिटं. आणि आता आपण चाललेलो आहोत की नाही, मिरज मार्गे आम्ही चाललोय आरेवाडीला. आरेवाडीमध्ये मस्त असं मटणाचं निवद केलेलं आहे, मटणाचं जेवण आहे इकडं. आणि त्यासाठी चाललोय मी इकडं मस्त असं संदीप भाऊ आहे, इकडं मागं आप्पा बसलाय. जायचं आहे तिथं जाऊन का नाही, जेवण लय भारी होते असं ऐकण्यास होतं. तेच खाण्यासाठी आम्ही इकडे चाललोय आता. मग आता जायचं तिथं जाऊन कसं जेवण आहे काय ते तुम्हाला दाखवतो नक्की. तर आम्ही आता पोहोचलोय आरेवाडीमध्ये. आणि हा असा सगळा पूर्ण माळ आहे, झाडं विडं आहेत सगळी. तर झाडाच्या इथं जाऊन बसायचं आपल्याला. तिथं जेवण वगैरे केलंय, जाऊन मंदिराचं तुम्हाला सगळं लोकेशन दाखवतो. 1 नंबर क्वालिटीचं तिथं मंदिर आहे, भारी म्हणजे भारी. इथं आमची गाडी आहे बघा मागं, तर गाडी आहे इथं. थांबलोय आम्ही जरा थोडा वेळ. त्यानंतर आता जायचं पुढं, मंदिर वगैरे आहे ते दाखवतो तुम्हाला. वारा आणि ऊन एवढा इथं भयानक ऊन आहे, जवळजवळ 40 डिग्री, आत्ता 40 डिग्री सेल्सिअस तापमान चालू आहे. तिथं जातो आणि तिथलं सगळं तुम्हाला सगळं जे काय नाही ते दाखवतो. आलोय इथं आता, इकडं मंदिर आहे मागं मस्त असं. 1501 रुपये दिलेले आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एक शाकाहारी आहे आणि 3 मांसाहारी आहे, हा विषय नाही. पण आम्ही सगळी एकत्र असतो कायम मस्त. आणि यथेच्छ असं आपल्याला नियोजन आहे इथं. तर आम्ही आता मंदिरात आलोय मस्तपैकी. मंदिर असं छान आहे, हा बघा. हे आतमध्ये दिसतंय ते मंदिर आहे सगळं पूर्ण. आतमध्ये आता बघू, फोटो वगैरे अलाउडेड असतील तर तुम्हाला दाखवतो. हो का, छानपैकी इथं आम्ही थांबतोय. हे अशा मंदिराचा व्ह्यू आहे सगळा छानपैकी. जाऊन पहिला एक घंटा वाजवून घेऊ. वर दिसते आणि असं खालच्या बेसमेंटला गेल्यानंतर मंदिर आहे पूर्ण. आतमध्ये अलाउड असतील तर मग आपण ते मगाशीच दाखवलं त्या हिशोबानं तुम्हाला. इथं बकरं कापतात असं बघा, बकरं पूर्ण कापून असं फर्रा वगैरे तयार केलं जाते. पोरगाव पाले बघा इथं. आणि मटण असं सगळं पूर्ण एका ह्याच्यात तयार करून ते शिजवायला टाकलं जाते. हे बघा, बारीक बारीक असं करून छानपैकी केलं जाते. आणि इकडं असं बारीक करण्याचं काम चालू आहे. बारीक बारीक तुकडे करून इथं घ्यायचं त्यांच्याकडनं आणि मस्त शिजवायला टाकायचं. रक्ताचा सडा बघणार आहे सगळ्या तुम्ही. हा बघा, हे खाली दिसते की नाही, हे सगळा रक्ताचा सडा आहे बघा. पूर्ण रक्त असं सगळं जिकडं दिसतंय तिकडं सगळं रक्त दिसतंय बघा. आता आम्ही जे चाललोय की नाही, हे सगळा रक्ताचा सडा आहे पूर्ण, विषय नॉट पूर्ण. आणि इकडं बकरं सोलायची इकडं प्रोसिजर चालू आहे छानपैकी. हे बघा, इकडं असं बकरं सोलायची प्रोसिजर चालू आहे छानपैकी. इकडं काही जण मुंड्या घेतल्यात. आणि तिथं बघा नुसतं कापा काय बे बघा की, हो हायगे आहे का बघा की, नुसतं फर्र बघा. बघा तुम्हाला दाखवतोय. हायगे नाही. आणि हे मागं जी दिसते की नाही, हे सगळं पुजाऱ्यांचं देवाला ठेवलेलं असते छानपैकी. आणि इकडं नुसतं बकरी बघा तुम्ही, बकरी बघा केवढ्या बकऱ्या आहेत बघा. इकडं नुसतं बकरी बघा फक्त. हो बघा किती किलोची बकरी आहे बघा इकडं. हे बघा केवढा आहे, चमडं बघा नुसतं. आणि इकडं बकरी बघा क्वालिटीमध्ये, विषय नॉट. मस्त आणि क्वालिटीमध्ये असं मटण शिजलंय. आणि इकडं रस्सा आहे, इकडं मटण आहे, इकडं भाकरी आहे. आणि इथं आम्ही बसणार आहे बनात. असं पूर्ण बनात बसायचं. ताटं लावल्यावर आता तुम्हाला दाखवतो. इकडं आमचं शोयदा मस्तपैकी मटण सुक्क वाढाल्यात. इथे दिसाले बघा.
इकडे बसलाय संदीप भाऊ, इकडे आप्पा आहे, भाऊ एक आहे छानपैकी, आणि असं मटण आहे. आता वाढायची प्रोसिजर बघायचा छानपैकी. वाटकान घेऊन दगडं लावून पहिला असं सांबार पूर्ण टाकायचा बघा, वाटकान लावायचं आणि रस्सा असा पूर्ण टाकायचा त्यात. अरे बघा कसं आहे, ही अशी प्रोसिजर आहे याची. कट सेपरेट आहे, कट थोडासा द्या, थोडासा. हे आप्पा बघा, वा 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 वा, छान छान फिलिंग आहे, फिलिंग मस्त मस्त. हे फिलिंग वेगळं आहे. पहिला अशी भाकरी घ्यायची, पूर्ण मोडायची छानपैकी आणि असं टाकायची यात. इकडे रस्सा द्यायला आहे की नाही, त्या की प्या रस्सा जरा वरच लिंबू घ्यायचा. लिंबू घेऊन मस्तपैकी त्याच्याकडे चाळगण पिळायचा. असं याच्याची तंत्र घ्यायचा. क्वालिटी आहे. करू स्टॉप. बस मस्त असं बाजरीची भाकरी, सांबार, मटण. हो का, मटणाला नळी पण आल्या आपल्याला क्वालिटीमध्ये छानपैकी. क्वालिटी आहे, बेस्ट आहे. रश्याला आहे की नाही, ठीक आहे. कांदा बी आहे इथं. कांदा घ्या. संदीप भाऊ काय कसा आहे बनात, दूरच्या रानात तिथं बाबळीच्या बनात असं छानपैकी मटणाचा रस्सा येतेच काय आपा. तिकडे पायाने ठेवल्यात. ते पाय काय करणार संध्याकाळी. हा भाकऱ्या बाजरीच्या आहे पूर्णपणे आणि रस्सा असा पूर्ण त्यात बुडवायचा आणि यथेच तणका द्यायचा. जर कट पाहिला असला कट पण मिळतोय, त्या विषय नाही. हे असं मस्त गावठी पद्धतीनं जेवण जे असतंय ते इथं आरेवाडीमध्ये आपल्याला खायला मिळते. वा बेस्ट. पुष्कळ झालं. भात लागला तर घेतो. असा भात मस्तपैकी, रस्सा जरा वाईस कट द्या थोडासा, एकदम थोडासा द्या. कट सेपरेट काढत्या ना इथं छानपैकी, आणि फक्त कट घ्यायचा. बस बस बस, पुष्कळ झालं. छान. आणि असं यथेच तणका द्यायचा. मस्तच. आणि अशा पद्धतीने आमचं सगळं जेवण पाक संपलेलं आहे. यथेच दणका दिलाय, आडबिडे सेपरेट केल्यात, फर्स्ट क्लास पैकी रस्सा संपवलाय इकडं. आणि रस्सा द्यायलातच मग आता मी पण जरा घेऊया म्हणतोय. आलायचा तर द्या जरा, उगच जरा वाईज द्या. बस 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 बस. जरा रस्सा घेऊया. आप्पाचं अजून जेवण बाकी आहे. संदीप भाऊचं पण अजून जवळजवळ संपलंय छानपैकी. असं सगळीजण आहेत. आता जरा रस्सा पितो. अशा पद्धतीनं आमचा जेवणाचं नियोजन झालं क्वालिटीमध्ये. यथेच दणका दिला. लय भारी वाटलं, लय म्हणजे लय भारी वाटलं.